नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचा प्रश्न इंटरमिजिएट कर्तव्य भूमितीचा। कर्ण दिला असता आणि एक कोन दिला असता काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे। कोणता काढायचा आहे आपल्याला? काटकोन त्रिकोण। समजा कर्ण दिलेला असेल तुम्हाला 7 सेंटीमीटर आणि अँगल दिलेला आहे 45। तर या ठिकाणी काय करायचे? प्रथमतः आपण जो डायगोनल दिला कर्ण दिला AB बरोबर 7 सेंटीमीटर आपण या ठिकाणी लिहिलं आहे। त्याच्यानंतर त्याला बायसेक्ट करायचं। बायसेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेंटर पॉईंट येतो, त्याला सेंटर मानून ए पासून एक वर्तुळ त्या ठिकाणी मारायचं। त्याच्यानंतर इथे अँगल घ्यायचा। तर अँगल आपल्याला समजा या ठिकाणी 45 दिलेला आहे, तर मग इथं आपण प्रोटेक्टर लावणार आहोत D आणि इथं 45 दिलं आहे म्हणून आपण इथं 45 वर त्याला या ठिकाणी पॉईंट घेणार आणि तो पॉईंट इथं E बिंदूजवळ जोडून घेणार। या ठिकाणी Cला आपण C नाव देऊ आणि B आणि C आपण छानपैकी जॉईन करणार। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक छानपैकी अर्धवर्तुळातील कर्ण दिला असता त्रिकोण कसा काढणे हे आपण बघितलेलं आहे। आपण या ठिकाणी दुसरा VIP प्रश्न पाहणार आहोत। समजा त्रिकोण ABC हे 3 बिंदू आहेत। AB बरोबर 6 आहे, BC बरोबर 4 सेंटीमीटर आणि CA बरोबर 5 सेंटीमीटर या ठिकाणी माप दिलेलं असेल। या तिन्ही बिंदूमधून जाणारे वर्तुळ आपल्याला काढायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यात पहिले या ठिकाणी ABचं माप घेणार आहे, की जे घेणार आहे मी 6 सेंटीमीटर। या ठिकाणी AB माप मी घेतलेला आहे 6। त्याच्यानंतर इथं BC माप आपल्याला 4 घ्यायचं आहे, म्हणून मी इथं या कॉम्पसमध्ये 4 अंतर घेणार आहे। B बिंदूपासून एक त्याला कंस मारणार। त्यानंतर CA माप दिलेला आहे मला 5 सेंटीमीटर, तर मी कॉम्पसमध्ये 5 सेंटीमीटरचा माप त्या ठिकाणी घेणार आहे। A पासून मी C बिंदूसाठी 5 सेंटीमीटरचा अंतर मारला आणि B पासून मी 4 सेंटीमीटरचा अंतर या ठिकाणी मारलेलं, इथं C बिंदू मिळाला। त्यानंतर A आणि C मी जॉईन केला, त्यानंतर B आणि C जॉईन केला। आपल्याला तिन्ही बिंदूतून जाणारे वर्तुळ या ठिकाणी काढायचे असल्यामुळे परत आपण कॉम्पासाचा या ठिकाणी यूज करणार आहोत आणि इथं आपल्याला बाजू दुभागायची आहे। ओके, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला या ठिकाणी एक मध्य गाठायचं आहे। बघा इथं मी त्याला बायसेक्ट केलेलं आहे आणि एक त्यानंतर अजून एक बाजू तुम्हाला दुभागायची आहे विद्यार्थी मित्रांनो। कुठे आर्क मारलेला आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा आणि बरोबर जॉईंट म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर येऊन जाणार। इथं केंद्र आणलेलं आहे, त्याला मी O नाव देणार। त्यानंतर O पासून तर E पर्यंत अंतर मी कॉम्पसमध्ये घेणार आहे। आपण 2 किंवा 3 प्रकारे हलवू नको, हे बघ सर। तिन्ही बाजू आपण त्या ठिकाणी बायसेक्ट केल्या। मग आपल्याला इथं पॉईंट आला O सेंटर, हा O केंद्र मानायचा। A पर्यंत अंतर घ्यायचं किंवा C पर्यंत घ्यायचं किंवा B पर्यंत घ्यायचं आणि त्या ठिकाणी छानपैकी तिन्ही बाजूतून जाणारं एक वर्तुळ आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे। आणि या ठिकाणी जे रचनेच्या ज्या खुणा आहेत त्या तशाच ठेवा विद्यार्थी मित्रांनो।
त्याला मिटवू नका. इथं ए बीचं अंतर घ्या 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बी सीचं दिलेलं आहे 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं वेगवेगळी मापं तुम्हाला विचारून असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. छानपैकी सोडवा. अशा पद्धतीनं माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.